28 फेब्रुवारी अमेरिका आणि इस्रायलने ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी यांच्या पॅलेसला लक्ष करण्यात आलं. खामेनी यांच्यासह इराणचे अनेक टॉपचे लीडर्स या हल्ल्यात टार्गेट करण्यात आले. मोसादने 10 वर्ष केलेलं प्लॅनिंग, ट्रॅफिक कॅमेराज हॅक करून मिळवलेला डेटा या सगळ्याचा वापर करून हा हल्ला झाला, ज्यात CIA दिलेली इंटेल महत्वाची होती. अमेरिका इस्रायलने या हल्ल्याची बरीच चर्चा घडवून आणली, पण त्याच दिवशी इराणमध्ये आणखी एक हल्ला झाला होता, मिनाबमधल्या एलिमेंटरी स्कूलवर. या हल्ल्यामध्ये जवळपास 175 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यापैकी 150 लहान मुलं मुली होते. या शाळेत शिकायला आलेले मुलं आणि मुली सिव्हिलियन जागेला टार्गेट करू नये असा या संघर्षातला संकेत. पण एका शाळेवर हल्ला झाला आणि जगाला हादरवून टाकणारी दृश्य समोर आली. अमेरिकेनं हा हल्ला आपण केलेला नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर इराणकडूनच चुकीचा हल्ला घडला असावा, मुली शिकत आहेत म्हणून इराणनेच हा हल्ला केला अशी शंकाही घेतली. पण त्यानंतर हा हल्ला अमेरिकेनेच केला होता हे अमेरिकेला मान्य करावं लागलं. मग या हल्ल्याची चौकशी सुरू झाली आणि त्यातून पुढे आलं हा हल्ला चुकून झाला होता. अमेरिकेने चुकीचं टार्गेट लक्ष्य केलं आणि ही चूक कशामुळे झाली या प्रश्नाचं एक उत्तर समोर आलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अमेरिकेने इराणमधले टार्गेट्स निश्चित करण्यासाठी AIचा वापर केला आणि याच AIने घोळ घातल्याने इराणमधल्या शाळेवर मिसाईल अटॅक झाल्याची शंका घेतली जाते. पण अमेरिका टार्गेट निश्चित करण्यासाठी AIचा वापर कसा करत आहे, मुलींच्या शाळेवर चुकून हल्ला कसा झाला, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 28 फेब्रुवारीला हा हल्ला झाला. त्यानंतर 2 फोटो समोर आले. पहिला फोटो होता मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांचा. शाळेवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली मुलं आणि शिक्षकांसाठी 100 पेक्षा जास्त खड्डे मिनाबमध्ये खोदण्यात येत होते. दुसरा फोटो होता तेहरान टाइम्स या पेपरच्या एका पानाचा. यात 100 पेक्षा जास्त मुलांचे चेहरे होते आणि हेडलाईन होती, ट्रम्प लुक देम इन द आईज. तेहरान टाइम्सने छापण्यामागे आणखी एक कारण होतं. ट्रम्प हा हल्ला अमेरिकेने केला आहे ही गोष्टच नाकारत होते. अमेरिकन न्यूज रिपोर्टर्सशी बोलताना ट्रम्प म्हणाले, मी जे काही पाहिलंय त्यावरून मला वाटतं हा हल्ला इराणने केला आहे. त्यांच्या हल्ल्यांमध्ये अजिबात अचूकता नसते. त्यानंतर 2च दिवसांनी ट्रम्प यांनी सगळ्या अमेरिकन सरकारमध्ये फक्त तुम्हीच इराणला जबाबदार का धरताय या प्रश्नावर मला त्याबद्दल फारसं काही माहिती नाही असं उत्तर दिलं. मुळात हा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेवर जोरदार टीका होत होती. निष्पाप मुलांना टार्गेट केल्याबद्दल अमेरिकेला धारेवर धरलं जात होतं. तरीही ट्रम्प मात्र यातून अंग काढून घ्यायला बघत होते. अशातच इराणकडून एक व्हिडिओ समोर आला, ज्यात दिसत होतं या शाळेला लागूनच असलेल्या नेव्हल एअरबेसवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यासाठी टॉमहॉक मिसाईल्स वापरण्यात आले होते. टॉमहॉक हे अमेरिकन बनावटीचं मिसाईल आहे. अमेरिका जरी इतर देशांना हे मिसाईल विकत असली तरी सध्या मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षात हे मिसाईल फक्त अमेरिकाच वापरते. त्यातही शाळेवर हल्ला झाल्यानंतर 2 तासांनी नेव्हल बेसवर पुन्हा हल्ला झाला. ही शाळेच्या जवळच असलेला नेव्हल बेस हे दोन्ही अमेरिकेच्या अब्राहम लिंकन या वॉरशिपच्या टार्गेट रेंजमध्ये होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यातला फोलपणा स्पष्ट झाला. मग अमेरिकेत या हल्ल्याची चौकशी सुरू झाली आणि एकेका गोष्टीचा उलगडा सुरू झाला. हा हल्ला म्हणजे अमेरिकेकडून झालेली चूक होती. अमेरिकेनं चुकीच्या टार्गेटवर हल्ला केला होता. इराणच्या मिनाब या शहरात शारजा तय्यब एलिमेंटरी स्कूल आहे. ज्या ब्लॉकमध्ये ही शाळा आहे त्याच ब्लॉकमध्ये इराणच्या IRGCच्या नेव्हीकडून वापरल्या जाणाऱ्या बिल्डिंग्स आहेत. ही शाळा जिथं आहे ती जागा सुद्धा आधी IRGCचा बेस म्हणून वापरण्यात येत होती. इथं शाळा कधीपासून सुरू झाली याची नेमकी तारीख स्पष्ट नसली तरी सॅटेलाइट इमेजेस मधून असं स्पष्ट होतंय की 2013 ते 2016च्या दरम्यानच शाळा आणि मिलिटरी बिल्डिंग या वेगवेगळ्या करण्यात आल्या होत्या. या बिल्डिंग्स मध्ये कुंपण सुद्धा घालण्यात आलं होतं. या भागात असलेले वॉच टॉवर्स काढून टाकण्यात आले होते. शाळेत प्रवेश करण्यासाठी 3 एंट्रन्स बनवण्यात आले होते. खेळाची मैदान आखण्यात आली होती. शाळेच्या कंपाऊंडला निळा आणि गुलाबी रंग दिला होता. IRGC कंपाऊंड पासून शाळेचा भाग पूर्णपणे वेगळा दिसत होता. मग अमेरिकेनं मिसाईल अटॅक मध्ये शाळेला कसं टार्गेट केलं? युद्धाच्या काळात मिलिटरी टार्गेट निश्चित करण्याचं काम हे अत्यंत किचकट असतं. आधी डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीकडून टार्गेट कोडिंग मिळतं. हे गुप्तचर यंत्रणा
टार्गेट निश्चित करण्यात मदत करत असते. याच यंत्रणेनं टार्गेट कोडिंग करताना मिनाब मधल्या या शाळेला मिलिटरी टार्गेट असं लेबल दिलं आणि त्यानंतर मिलिटरी हेडक्वार्टर असलेल्या सेंट्रल कमांडला हे कोडिंग पाठवलं. पण हल्ला करण्याआधी डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीकडून आलेलं टार्गेट कोडिंग व्हेरीफाय करण्याचं काम हे सेंट्रल कमांडकडे असतं. त्यामुळे आता सेंट्रल कमांडने युद्धाच्या पहिल्याच दिवशी हल्ला करण्याच्या घाईमध्ये टार्गेट कोडिंग तपासून न पाहताच हा हल्ला केला का अशी शंका उपस्थित होतीये. टार्गेट कोडिंगचं काम डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचं असलं तरी त्यांना या कामात नॅशनल जिओस्पॅटियल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच NGA ची मदत मिळते. NGA जे पोटेन्शियल टार्गेट्स असतात त्यांच्या सॅटेलाइट इमेजेस प्रोव्हाइड करतं आणि ज्या सॅटेलाइट इमेजेस पुढे येतात त्यांची तपासणी सुद्धा करतं. जेव्हा डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीकडे असलेला डेटा जुना असतो तेव्हा इंटेलिजन्स ऑफिसर्सनी NGA कडे असलेला डेटा वापरून टार्गेट व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. त्यामुळे सध्या अमेरिकन प्रशासनाकडून डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी, सेंट्रल कमांड आणि NGA ची चौकशी सुरू आहे. अद्याप तरी नेमकी कोणाची चूक आहे हे स्पष्ट झालेलं नाही. आणि या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीकडे चुकीचा डेटा आला कुणामुळे? ह्युमन एरर की आर्टिफिशियल इंटेलिजन्स? अमेरिकेकडून इराणवरच्या हल्ल्यांमध्ये क्लाउड AIचा वापर सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. एन्थ्रोपिकने बनवलेल्या मॉडेलचा युद्धात किंवा लष्करी हल्ल्यात वापर करू नये अशी मागणी कंपनीने केली होती. त्यानंतर या कंपनीवरच बंदी घालण्यात आली. असं असलं तरी क्लाउड AIचा वापर युद्धातले टार्गेट निश्चित करण्यासाठी अमेरिका करत असल्याचं सांगण्यात येतं. युद्धाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला अमेरिकेने 24 तासात इराणवर 1000 हल्ले केले. तेव्हा क्लाउड AIचा वापर झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. फक्त इराणवरच्या हल्ल्यातच नाही तर अमेरिकेने व्हेनेझुएलामधून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं होतं तेव्हाही याच क्लाउड AIचा वापर झाल्याचं सांगण्यात आलं. तर अमेरिकेनं जेव्हा गाझामध्ये हल्ले केले होते तेव्हा लेव्हेंडर AI सिस्टीम वापरली होती, ज्याचे 10% अटॅक हे नागरिकांवरच झाले होते. वॉशिंग्टन पोस्टमध्ये आलेल्या बातमीनुसार मावेन स्मार्ट सिस्टीम, जिचा वापर डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीकडून केला जातो, ती सिस्टीम एन्थ्रोपिकच्या क्लाउड AI सोबत काम करते. या सिस्टीमने अमेरिकन मिलिटरीला इराणमधल्या शेकडो टार्गेटची एक लिस्ट दिली होती, ज्यामध्ये कुठल्या टार्गेटवर आधी हल्ला केला पाहिजे, या टार्गेटचं महत्त्व काय आहे, टार्गेटचे लोकेशन कोऑर्डिनेट्स काय आहेत, अशी सगळी माहिती AI कडून पुरवण्यात आली. याचा फायदा अमेरिकेला झाला आणि युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणला प्रत्युत्तर देण्याची संधी न देताच अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. आता एखाद्या ह्युमन टीमला टार्गेट नक्की करण्यासाठी, कुठल्या टार्गेटवर कधी हल्ला केला पाहिजे ठरवण्यासाठी आणि टार्गेटचं अचूक लोकेशन नक्की करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळ AIला लागतो. त्यामुळेच अमेरिकेनं पहिल्या दिवशी इराणवर सरशी मिळवली होती. पण इथं एक मुद्दा हा लक्षात घ्यावा लागतो की क्लाउड AI थेट टार्गेट डिसाईड करत नाही, तर मावेन स्मार्ट सिस्टीम सोबत हे काम केलं जातं. सोबतच इतर सॉफ्टवेअर सुद्धा वापरले जातात. टार्गेट डिसाईड केल्यानंतर हल्ला करण्याचा निर्णय हा अधिकाऱ्यांकडूनच घेतला जातो. त्यामुळे फक्त AIच्या चुकीमुळे हे झालं नसावं असं अधिकाऱ्यांचं मत आहे. पण AI कसं चुकू शकतो? AIला शाळा आणि मिलिटरी बेस यातला फरक समजत नाही होय, असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे AIला डेटा फीड करायचं काम माणसांकडूनच केलं जातं. याआधीही 1999 मध्ये जुने नकाशे वापरून CIAने माहिती गोळा केली आणि बल्गेरियामधल्या आर्म एजन्सीचे कोऑर्डिनेट्स अमेरिकन लष्कराला दिले. तिथे हल्ला केल्यानंतर हे स्पष्ट झालं की ती चायनीज एम्बसी होती. CIA कडे चुकीची आणि जुनी माहिती होती. दुर्दैवाने या हल्ल्यात 3 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आताही AIला डेटा फीड करताना ह्युमन एरर झाल्याची चर्चा आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरण आणायचं असेल तर त्यांच्या नेव्हीचं जास्तीत जास्त नुकसान करा असे आदेश दिले होते. त्यामुळे AIने IRGCचा नेव्हल बेस जिथं आहे त्याच्या जवळच असलेल्या शाळेला प्रायोरिटी टार्गेट म्हणून लिस्ट केल्याची शक्यता आहे. पण मादुरोला बाहेर काढण्याचा सगळा प्लॅन आखणाऱ्या AIला शाळेचं लोकेशन समजलं नाही. तिथं असलेलं ग्राउंड, तिथून मिटलेल्या IRGCच्या बेसच्या खुणा, शाळेला असलेला निळा आणि गुलाबी रंग, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत AIने टार्गेट दिलं आणि ते व्हेरीफाय न करता अमेरिकन लष्कराने हल्ला केला, ज्यात 150 लहान मुलं आणि मुली बळी पडले. पुढे जाऊन जी टेक्नॉलॉजी शिकण्याची स्वप्न ही मुलं बघत होती, आता त्याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने त्यांचा बळी घेतल्याची चर्चा आहे.
अमेरिकन सरकारकडून सुरू असलेल्या चौकशीत नेमकं काय चुकलं हे कदाचित समोर येईल, पण त्या निष्पाप जीवांना आक्रोश करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. वस्तुस्थिती अमेरिकेलाही विसरता येणार नाही.